थोरल्या बाईसाहेब काय बोलतील हे ऐकण्यासाठी पुतळाबाईंनी त्यांच्या कपाळाच्या कुंकुमपट्ट्यावर नजर जोडली होती. त्यांचे बोलणे ऐकताच ती तिथून सुटली आणि सोयराबाईंच्या पायांच्या बोटात घातलेली चंदेरी जोडव्यांवर येऊन पडली. शंभूबाळांना जवळ घेत सोयराबाई त्यांना म्हणाल्या, तुमचं मात्र ठीक झालं. कसला सुलूक न करता राजपुतांना तुम्हास 5,000 मनसब देऊ केलीये. तुम्हाला ती घेण्यासाठी राजपुतांच्या गोटात जावं लागणार, एवढंच वाईट. चिंता वाटते तुमची. ही जिम्मेदारी तुम्ही कशी पेलणार? शंभूराजे काहीच उत्तरले नाहीत. कारण इतके किल्ले देऊन आबासाहेबांनी 5,000 मनसब का घेतली या गोंधळात शंभूराजे गुंतले होते. सोयराबाईंचे बोलणे पुतळबाईंना नीट कळलेच नाही. त्या सादिलवारीने बोलल्या तशाच बोलल्या होत्या. नेहमीच बोलत होत्या. पदरकाठाच्या जर तारी विणेत गळ्यातले मंगळसूत्र अडकले की जसे वाटते तसेच पुतळबाईंना सोयराबाईंचे बोलणे ऐकताना नेहमी वाटत आले होते. काही न बोलताच मग त्या शंभूराजांना म्हणाल्या, चला बाळराजे, कालेश्वरीचं दर्शन घेऊ. पुतळाबाईसाहेबांनी कालेश्वरीला फुलपत्ती चढवली. तिच्या रुद्र मंगल रूपाकडे क्षणभर बघून डोळे मिटून हात जोडले. आई, काळाचा किल्ला तुझ्या हाती असता कसला फितवा केलास हा. तहाचा विपरीत काळ आणलास. बाळराजांना 5,000 सरदारींचं दान देव केलंस. मनोमन असे म्हणताना पुतळबाईंचे जोडलेले हात थरथरले. कपाळीच्या कुंकवाचा जोडपट्टा आकसला. कालेश्वरीचे दर्शन घेऊन पुतळाबाई आणि शंभूराजे परतले. दिवस मावळतीला कलाटणी घेत होता. खरे पठारवर पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झा राजांचा केशरी रंगाचा शालियाना राजपुती शामियाना उभा होता. त्यांच्या झालीदार कनाती वाऱ्यांचे फडफडत होत्या. समोर तोफमाऱ्यांचे काळवंडलेला पुरंदर खडा होता. राजपुतांच्या शामियानात हिंदुस्थानी तलम नकसदार गालिचांची बैठक अंथरली होती. जरीब तंबूच्या झगझगीत खोळी घातलेले लोड मांडले होते. सोनेरी वेलबुट्टीचा एक उंच हुक्का नक्षीदार चौरंगावर ठेवला होता. त्यांची पट्टेदार काळीबाळी धुरनळी डाव्या हातात घेऊन मिर्झा राजा बैठकीच्या लोडाला रेलून बसला होता. एक कोपऱ्यातील धूपदालनातील कनोजी धुपांच्या धुराची वळी वर उठवत होती. मिर्झा राजासमोर खाली मान घातलेले राजे बैठकीवर मांडलेल्या शतरंजांच्या पटावरील एकमेकांना लागून पसरलेल्या काळ्या बाळ्या चौकटीकडे एकटक बघत बसले होते. ते चौक त्यांच्या जीवाची घालमेल निखरीत होते. निकालो मनुजी, हा गोरासाहेब आपल्या मांडीवर पिसे खोचलेली थोरडी टोपी ठेवून तिने अदबीने बसला होता. तो मिर्झा राजांच्या तोफखान्यावरचा अधिकारी होता. शतरंजच्या अक्कलबाज खेळात त्याला चांगलाच रस होता. राजाच्या पापणीकड्या लावाव्यात होत्या. रात्रभर जागून त्यांनी मिर्झा राजांचा मुन्शी उदयराज आणि सूरजसिंह कछवा यांच्याशी तहाच्या वाटाघाटी केल्या होत्या. उत्तर रात्रीला मिर्झा राजांचा 5 कलमी तह मान्य करून त्यावर दस्तखत केली होती. शेल्यात हात बांधून मिर्झा राजांची खालमानीने भेट घेतली होती. या तहाने राजांनी औरंगजेबाला 23 किल्ले आणि 4 लक्ष हुनांचा मुलूक देऊ केला होता. हुकूम होईल तेव्हा औरंगजेबाच्या दक्षिण सुभेदाराबरोबर फौजेनिशी मोहिमेवर जायचे मान्य केले होते. तहाची तामिली होईपर्यंत शंभूराजांना राजपुतांच्या गोटात ओलीस म्हणून ठेवण्यासाठी आणून पोचविण्याचे पत्करले होते. कस्तुरी हरवलेल्या मृगावर रानदवण्यांचा उगरट वास शोधीत फिरण्याची पाळी यावी तशीच राजांची स्थिती झाली होती. या अवस्थेत हा शतरंजचा पट मांडण्यात आला होता. मिर्झा राजाने पेश केलेल्या तबकातील शतरंजाची सफेद मोहरी राजे आपल्या सडक बोटांनी पटावर मांडू लागले. हत्ती, घोडे, उंट, वजीर पटावर चढले. वनगायीच्या काळ्या शिंगांची बनवलेली काळीशार प्यादी मोहरी मिर्झा राजाने आपल्या गरगरीत बोटांनी पटावर मांडली. दोन्ही बाजूंचे पट मांडून झाले तरी काही क्षण असेच गेले. उत्तर हिंदुस्थानी बोलीत मिर्झा राजा